बुधवार 28 जानेवारीचा तो दिवस राज्यासाठी अत्यंत वाईट बातमी घेऊन आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी 9 वाजताच्या सुमारास विमान अपघातात निधन झालं. ज्या बारामतीतून अजित पवार सलग 8 वेळा निवडून आले, तिथंच त्यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानाचे 2 कॅप्टन, त्यांचे सुरक्षक आणि फ्लाईट अटेंडंट अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. विमान अपघाताच्या वेळी अजित पवार हे बारामती इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी जात होते. पण तिथं पोहोचण्याआधीच त्यांच्या अशा अपघाती निधनानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. तसं पाहिलं तर अशा प्रकारे विमान अपघातात निधन झालेले अजित पवार हे काही देशातले पहिले नेते नाहीत. याआधीही अनेक राजकारण्यांचा हवाई अपघातात मृत्यू झालाय. काही जणांचा विमान अपघातात मृत्यू झालाय, तर काही जण हेलिकॉप्टरच्या अपघातात दगावलेत. याआधी भारतातल्या कोणकोणत्या राजकारण्यांचा अशा प्रकारे मृत्यू झालाय, त्यांचा अपघात कसा झाला होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. संजय गांधी 23 जून 1980 रोजी दिल्लीतील सफरजंग एअरपोर्ट्सवर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी स्वतः एक छोटे विमान चालवत होते. त्यांना एरोबॅटिक स्टंट्स करण्याची आवड होती आणि त्या सरावादरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच ते विमान थेट जमिनीवर कोसळलं आणि संजय गांधी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात केवळ एका नेत्याचा मृत्यू नव्हता, तर भारतातील राजकारणाच्या दिशेलाच कलाटणी देणारी घटना ठरली. संजय गांधी हे इंदिरा गांधी यांचे राजकीय वारसदार मानले जात होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर देशाच्या राजकारणात मोठा बदल घडून आला. माधवराव सिंधिया 30 सप्टेंबर 2001 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचं विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते ग्वालियरवरून कानपूरकडे एका चार्टर्ड विमानाने निवडणूक प्रचारासाठी जात होते. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याजवळ खराब हवामानामुळे विमानाचा तोल गेला आणि थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात माधवराव सिंधिया यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. शांत, संयमी आणि सर्वपक्षीय आदर मिळवणारा नेता अशी त्यांची ओळख होती. त्यामुळेच हा अपघात फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता, तर भारतातील राजकारणासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी घटना ठरली. YS राजशेखर रेड्डी 2 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशाच्या राजकारणाला हादरवणारी घटना घडली. तत्कालीन मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी हे एका हेलिकॉप्टरमधून नल्लमला जंगल परिसरात दौऱ्यावर जात होते. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. काही तास शोध मोहीम सुरू राहिली आणि नंतर जंगलात हेलिकॉप्टर अपघातग्रस्त अवस्थेत सापडलं. या अपघातात YSR यांचा मृत्यू झाला. ते जनतेशी थेट जोडलेले लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण आंध्र प्रदेश शोकसागरात बुडाला आणि राज्याच्या राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली. दोरजी खांडू 30 एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते तवांग जिल्ह्यातील एका दौऱ्यावर जात असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. डोंगराळ भाग, धुके आणि मुसळधार पावसामुळे शोधमोहीम अत्यंत कठीण झाली. काही दिवसानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आणि या अपघातात दोरजी खांडू यांच्यासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. ईशान्य भारतासाठी ही एक मोठी शोकांतिका ठरते आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. सत्ता, पद, लोकप्रियता, ताकद यापैकी काहीच मृत्यूला थांबवू शकत नाही. हवाई प्रवास हा आधुनिक प्रगतीचा प्रतीक असला तरी इतिहास सांगतो की राजकारणातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा शेवट आकाशातच झाला. काही अपघात योगायोग होते, काही हवामानामुळे घडले, तर काही मानवी चुकांमुळे. पण प्रत्येक अपघातामागे एक संपलेलं नेतृत्व, एक अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि एक हादरलेला देश आहे. नेते मरतात, पण त्यांनी घेतलेले निर्णय, घडवलेली व्यवस्था आणि त्यांचे परिणाम मात्र पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.